मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आघाडी राहत गेलेली आहे. आणि या सगळंच आमच्या सगळ्याच मदतीनं या ठिकाणी आमदार महोदय निवडून येत गेलेले आहेत. 25 वर्षापासून या मातृतीर्थाचा विकास आणि सर्वांगीण विकास आपण जो म्हणतो, मातृतीर्थ म्हणजे या महाराष्ट्राला एक गौरवशाली पुत्र देणारं हे मातृतीर्थ. आणि या मातृतीर्थाची एवढी अवस्था झालेली, खराब अवस्था झाली. खरं तर 25 वर्षापासून मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आघाडी राहत गेलेली आहे. आणि या सगळंच या महाराष्ट्राला एक गौरवशाली पुत्र देणारं हे मातृतीर्थ. आणि या मातृतीर्थाची एवढी अवस्था झालेली, खराब अवस्था झाली. ती विजन म्हणजे मतदारसंघाचा कायापालट त्या ठिकाणी या पुढच्या 5 वर्षात करून दाखवण्याचा माझा मानस राहील. युवकांना घेऊन चालण्याचा मानस राहील. ज्येष्ठांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन, त्यांचा अनुभव पाठीशी घेऊन काम करण्याचा माझा मानस राहील. नक्कीच हा मातृतीर्थ एक सुवर्ण मातृतीर्थ म्हटलं जाईल. कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये मातृतीर्थ मतदारसंघाचं जेव्हा नाव येईल तेव्हा खरोखर लोकांना हेवा वाटेल. मातृतीर्थमध्ये असलेल्या मतदारांना हेवा वाटेल, मायबापांना त्या ठिकाणी हेवा वाटेल. अशा पद्धतीचा मातृतीर्थ घडवण्याचा माझा मानस आहे आणि तो निश्चितच मी त्या ठिकाणी करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. पारिक म्हटलं तरी इथे सध्याही आमदार राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आमदारच आहेत. आणि ही गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीचीच जागा या ठिकाणी मानली जाते आणि ती हक्काची जागा राष्ट्रवादीचीच आहे. आणि तो निर्णय कोणते कसे झाले वरिष्ठ पातळीवर त्यात मी काही जास्त भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं एबी फॉर्म राष्ट्रवादीलाच मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि तो एबी फॉर्म मिळणारही होता. परंतु कसली तरी घाई त्या ठिकाणी झाली असावी. त्यामुळं अन्य युतीमधील पक्षाला त्या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला आणि ते संभ्रम निर्माण त्या ठिकाणी थोडाफार झाला असावा. परंतु ही अधिकृत उमेदवारी ही माझी या ठिकाणी आदरणीय आमचे अजितदादा पवार असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असेल, यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आघाडी राहत गेलेली आहे. आणि या सगळंच आमच्या सगळ्याच मदतीनं या ठिकाणी आमदार महोदय निवडून येत गेलेले आहेत. 25 वर्षापासून या मातृतीर्थाचा विकास आणि सर्वांगीण विकास आपण जो म्हणतो, मातृतीर्थ म्हणजे या महाराष्ट्राला एक गौरवशाली पुत्र देणारं हे मातृतीर्थ. आणि या मातृतीर्थाची एवढी अवस्था नसताना आम्ही नेतृत्व या ठिकाणी करत असताना सगळे मंडळी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एका जुटीनं खेडेपाडे असतील, वाड्या वस्त्या असतील, शहराचे सगळे भाग असतील, सगळ्या भागात आम्ही महाविकास आघाडी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी रात्रंदिवस केलं. आम्ही एका जीवानं त्या ठिकाणी मोठ्या संघर्षातून महाविकास आघाडी उभारण्याचं काम केलं. आणि 40 वर्षाची पार्श्वभूमी सोडून मला या पक्षात येणं हा निर्णय म्हणजे थोडा विशेष निर्णय आणि थोडा अवघडही म्हणावं लागेल थोडासा. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली, गेल्या काही दिवसात आदरणीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना त्यांना भरघोस त्या ठिकाणी मतं देऊन आम्ही वारंवार त्या ठिकाणी त्यांचं प्रामाणिकपणे काम करून त्यांना संधी देत आलो. कसल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता ती संधी देत आलो. आणि तेच ऐन वेळेवर जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा दुसऱ्या त्या ठिकाणी गटामध्ये गेले आणि आम्ही महाविकास आघाडीत त्या ठिकाणी कायम राहिलो. गेल्या 40 वर्षापासून मी आणि माझा परिवार हा काँग्रेस पक्षामध्ये काम करतो. जर परत त्याच तुम्ही जे उमेदवार तुम्हाला धोका देऊन गेलेत त्यांनाच तुम्ही जर परत घेत असाल तर यापेक्षा मोठा अन्याय. आणि जनता काही मला नाही वाटत डोळे झाकून बसलेली आहे. जनतेला हे पटायसारखं म्हणजे मनातली जनतेच्या मनात जे आहे ते या ठिकाणी आज घडलेलं आहे आणि ते नक्कीच जनता मताच्या रूपातून ते दाखवून देईल आणि विजय निश्चित त्या ठिकाणी आमचा होईल अशी मला खात्री आहे. पारंपरिक म्हटलं तरी इथे सध्याही आमदार राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आमदारच आहेत. आणि ही गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीचीच जागा या ठिकाणी मानली जाते आणि ती हक्काची जागा राष्ट्रवादीचीच आहे. आणि तो निर्णय कोणते कसे झाले वरिष्ठ पातळीवर त्यात मी काही जास्त भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं एबी फॉर्म राष्ट्रवादीलाच मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि तो एबी फॉर्म मिळणारही होता. परंतु कसली तरी घाई त्या ठिकाणी झाली असावी. त्यामुळं अन्य युतीमधील पक्षाला त्या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला
आणि ते संभ्रम निर्माण त्या ठिकाणी थोडाफार झाला असावा. परंतु ही अधिकृत उमेदवारी ही माझी या ठिकाणी आदरणीय आमचे अजितदादा पवार असतील, तटकरे साहेब असतील. आता आपल्याला समोर काही दिवसात मी आपल्या प्रचाराच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणारच आहे. तर बेरोजगारी असेल, उद्योगधंदे नसतील, MIDC नाही आहे सिंदखेड राज्यात आणि अनेक विषय आहेत. विषयाचा पाढा संपणार नाही एवढे विषय आहेत आणि अनेक वर्ष मंत्री त्या ठिकाणी, आमदार महोदय त्या ठिकाणी, इथले लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. 25 वर्षापासून एक हाती सत्ता त्यांच्याकडे आहे आणि आम्ही त्यांच्या सोबतच त्यांना अनेक वेळा म्हणजे प्रामाणिकपणे काम करून त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. परंतु आता हे इकडून तिकडं जाणं, इकडून तिकडे येणं आणि त्यांनाही घेणं, अन्याय आमच्यावर किती सहन करायचा, जनतेनं अन्याय किती सहन करायचा, त्यामुळं थोडंसं कुठेतरी हे पाऊल उचलावं लागलं आणि पक्षाचे, काँग्रेसचे विचारच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विचार एकच असल्यामुळं तो काही फार मोठा त्या ठिकाणी निर्णय अवघड आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. जनतेच्या हितासाठी तो निर्णय घेणं खूप आवश्यक या ठिकाणी होतं.